Next serial communication protocol that we are going to see is the CAN bus protocol. Serial communication protocol I2C has somewhat limitation. त्याच्यामध्ये लिमिटेशन काय होतं, डेटा स्पीडचं लिमिटेशन होतं बरोबर. त्याच्यानंतर नंबर ऑफ डिव्हाइसेस कनेक्टेड जे आहे ते 127च होत होते बरोबर. 10 जर घेतलं 2 10 जर घेतलं तर 128च नंबर ऑफ डिव्हाइसेस कनेक्ट करता येत होते करेक्ट. त्या गोष्टीमुळे I2C is having lot of disadvantages. So hence new protocol is invented, that is nothing but the CAN bus protocol. So CAN bus protocol is also a serial communication protocol, okay, which is of 2 lines. But here in I2C protocol, the 2 lines were serial data line, serial communication line, serial clock line, serial data line, serial clock line. But here CAN high and CAN low, these 2 types of lines are there. The names are CAN high, CAN low. So what are the disadvantages are eliminated of I2C bus in CAN bus? So CAN bus supports real-time control with very high level of security. Security जी आहे ती CAN level मध्ये जास्त प्रमाणात आहे as compared to I2C. It supports error process mechanism and message priority concept. म्हणजे काय की जसं याच्यामध्ये डेटा कोलिजन डिटेक्शन होतं बरोबर. एडीसी आणि टॅग जर 2 डेटा ऍट टाइम सेंड करत असेल तर कुठला तरी एक डेटा तो ट्रान्समिट करायचा. पण जो नॉन प्रायोरिटी डेटा होता म्हणजे ज्याची प्रायोरिटी जास्त आहे त्या डेटाच्या ऐवजी कधी कधी नॉन प्रायोरिटी डेटा पण सेंड होऊ शकतो I2C मध्ये. सो इन CAN बस डेटाला प्रायोरिटी दिलेली असते की कुठला डेटा हा हायर प्रायोरिटीचा आहे आणि तो लवकर जाईल. त्याच्यासाठी मेसेज प्रायोरिटी इज युज्ड इन CAN bus protocol. So the transmission efficiency is obviously improved. This also supports the multi-master protocol. So many networking intelligent devices, sensors and actuators are connected in the CAN bus protocol. Again, it supports high data speed up to 1 Mbps up to 50 bits. So this is the advantage of I2C. So this is a 2-wire half duplex high speed network system. 2-wire means only 2 communication lines are there. Half duplex means this is duplex. So data can be transmitted, data can be received, but at a time only transmission can be there or only reception can be there. So it is half duplex. High speed of communication is there. It also supports the broadcasting similar to I2C. Broadcasting याच्यामध्ये पण होता म्हणजे 10 नंबरचा नोड जो डेटा ट्रान्समिट करेल तो पहिल्या नोडला पण जाईल आणि सर्वच नोडला जाईल. डेटा हा ब्रॉडकास्ट होतो. ब्रॉडकास्ट म्हणजे काय जसं FM मध्ये होतं. कॉल हा पियर टू पियर असतो म्हणजे एकाला फोन केला तर फोन त्यालाच जाणार, त्याला पियर टू पियर कनेक्शन म्हणतात. आणि ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय जसं FM रेडिओ डेटा ब्रॉडकास्ट करतो आपण, ज्याला रिसिव्ह करायचं तो रिसिव्ह करणार, ज्याला नाही रिसिव्ह करायचं तो नाही करणार. ओके. सो दिस इज द CAN bus features. So it supports a high speed of communication up to 1 Mbps. So it also has the real time control. So generally CAN bus protocol is used for CAN bus means what? Controlled area network. Controlled area network protocol. So generally it is used for vehicles. Vehicle मध्ये जे नंबर ऑफ सेन्सर्स असतात ते सर्व सेन्सर्स एकमेकांना किंवा आणि प्रोसेसरला कनेक्ट करण्यासाठी जनरली व्हेकल मध्ये CAN bus प्रोटोकॉल हा यूज केला जातो. ओके. मग CAN कंट्रोलर असणार, त्याच्यामध्ये CAN ट्रान्स रिसिव्हर असणार जो डेटा ट्रान्समिट रिसिव्ह करण्याचं काम करतो. अनलाइक टू I2C, अनलाइक म्हणजे काय I2Cच्या विरुद्धार्थी I2C मध्ये प्रत्येक नोडला एक ऍड्रेस असायचा. बघा हा जो काही ऍड्रेस फ्रेम होता त्याच्यामध्ये 10 बिटचा ऍड्रेस प्रत्येक नोडला होता. पण इथे CAN बस मध्ये नोडला ऍड्रेस नसतो, तो मेसेजला आयडेंटिफायर असतो. म्हणजे मेसेज फिक्स असायचं की हा मेसेज कोण रिसिव्ह करणार. मेसेजला आयडेंटिफायर असतो 1 2 3 4 5. मग तो नोड ठरवेल की किती नंबरचा मेसेज हा रिसिव्ह करायचा. म्हणजे नोड नंबर 10 जो आहे त्याने ठरवलं की मी 105 आयडेंटिफायर असलेलाच मेसेज रीड करेल, बाकीचे किती मेसेज आले तर त्याला रिसिव्ह करणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके. म्हणजेच इथे n नंबर ऑफ डिव्हाइसेस
तुम्ही कॅनबस प्रोटोकॉल मध्ये कनेक्ट करू शकता. आणि तेच I2C चं लिमिटेशन काय होतं की त्याच्यामध्ये फक्त 128च डिव्हाइसेस कनेक्ट करता येत होते. सो इट इज क्लिअर दॅट I2C has lower data rate and CAN bus has higher data rate. I2C only 128 devices can be connected. In CAN bus protocol, many devices can be connected. Okay, you can say up to 64,000 number of devices can be connected to one single system, CAN bus protocol system. So messages are transmitted onto the bus and it is encoded in NRZ format. NRZ, non-return to zero. You might have studied in DT subject in second year. What is RZ, NRZ? ओके, याच्यामध्ये मेसेजला प्रायोरिटी केलेली असते. आता जो मेसेज जसा आपण इथे बघतो की I2C मध्ये डेटा हा अशा पद्धतीने ट्रान्समिट केला जातो फॉर्मॅटमध्ये, तसंच कॅनबस प्रोटोकॉल मध्ये डेटा ह्या फॉर्मॅटमध्ये किंवा डेटा फ्रेम अशा पद्धतीचे असते. सो बस इज आयडियल ओव्हर हिअर. ब्ल्यू कलर मध्ये जे दिसतंय बस आयडियल आहे. स्टार्ट ऑफ फ्रेम म्हणजे फ्रेम स्टार्ट झाल्याची एक स्टार्ट ऑफ बीट आपण ज्याला म्हणू शकतो की एक बीटचा स्टार्ट ऑफ फ्रेम असतो जेणेकरून ट्रान्समिशन स्टार्ट झालं हे कळेल. नंतर आर्बिट्रेशन फील्ड असते ना. आर्बिट्रेशन फील्ड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये त्याला आयडेंटिफायर, मेसेजचा आयडेंटिफायर असणार आहे, म्हणजे मेसेजचा नंबर इन शॉर्ट तुम्ही ज्याला म्हणू शकता. तर हा जो आयडेंटिफायर असतो तो 11 बीटचा असतो. हा जो आर्बिट्रेशन फील्ड असते ते किती बीटचा असणार आहे? 11 बीट. म्हणजे काय की त्या याच्यामध्ये प्रत्येक मेसेजला एक आयडेंटिफायर असणार. तो आयडेंटिफायर ज्या नोड साठी आहे तोच नोड त्याला रिसीव्ह करेल. बाकीचे सगळे त्या मेसेजला डिलीट करून टाकतील इन शॉर्ट. ओके, देन नेक्स्ट इज कंट्रोल फील्ड. कंट्रोल फील्ड काय आहे की कंट्रोल फील्ड म्हणजे तुमचा जो काही नेक्स्ट डेटा येणार आहे तो कुठल्या टाईपचा डेटा आहे. इथे डेटा फील्ड मध्ये जो डेटा येणार आहे तो कुठल्या टाईपचा आहे ते सांगण्यासाठी जे बीट्स युज केले जातात त्याला कंट्रोल फील्ड असं म्हणतात. ओके, पहिले 2 बीट हे रिझर्व्ह असतात आणि बाकीचे 4 बीट हे तुमचे कंट्रोल फील्ड साठी युज केले जातात. ओके, डेटा बीट इज ऑफ 8 बिट्स. 8 बीटचा तुमचा डेटा आहे. तोच 8 बीटचा डेटा तुम्ही नंतर 16 बीट, 24 बीट, 32 बीट अशा पद्धतीने तुम्ही ते वाढू शकता. नेक्स्ट CRC, सायक्लिक रिडंडन्सी चेक. म्हणजेच काय की जो डेटा तुम्ही पाठवलेला आहे त्याची एक प्रकारे ट्रस्टनेस रिसिव्हर साईडला गेल्यावर तो चेक करेल की रिसिव्ह केलेला डेटा बरोबर आहे की नाही. देन वन डिलिमिटर bit is there, CRC delimiter. Then acknowledgement bit is there. Okay, then acknowledgement delimiter is there. End of frame is there finally. Okay, so 7 बीटचा एंड ऑफ फ्रेम असणार आहे त्याच्यामध्ये. 1 बीटचा स्टार्ट ऑफ फ्रेम, 7 बीटचा एंड ऑफ फ्रेम. सो लाईकवीज दिस टोटल मेसेज फ्रेम इज देअर. अँड फायनली त्याच्यामध्ये एक इंटर फ्रेम गॅप असतो. ITM म्हणजे इंटर फ्रेम गॅप, जो की 3 बीटचा असतो. जे 2 फ्रेम मधला गॅप, 2 डेटा फ्रेम एकमेकांसोबत ओव्हरलॅप होऊ नये म्हणून. So this is CAN bus protocol. We'll see the generalized difference between the I2C and CAN bus. I2C is synchronous type of communication. त्याच्यामध्ये क्लॉक पण असतो. CAN bus ही असिंक्रोनस आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लॉक नसतो. I2C is नोड ओरिएंटेड, म्हणजे नोडला ऍड्रेस दिलेला असतो. CAN bus is मेसेज ओरिएंटेड, ज्याच्यामध्ये मेसेजला आयडेंटिफायर दिलेला असतो. I2C मध्ये इट नीड्स स्लेव्ह ऍड्रेस फॉर कम्युनिकेशन. कॅनबस मध्ये स्लेव्हला ऍड्रेस नसला तरी चालतो. मेसेजला ऍड्रेस असेल मग तो पेरिफेरल ठरवेल की आपल्याला हा मेसेज रीड करायचा की नाही. ओके, नेक्स्ट इज I2C हॅज लेस पॉवर कन्झम्पशन, कॅनबस हॅज मोर पॉवर कन्झम्पशन. कम्युनिकेशन स्पीड इन I2C is 100 kbps, 400 kbps, 3.4 mbps, and CAN bus has 250 kbps, 1 mbps data rate. 250 kbps to 1 mbps. जनरली I2C च कम्युनिकेशन डिस्टन्स हे अप टू 1 किलोमीटर आहे, बट CAN bus has data communication distance up to 40 meters. 7 number of fields are there in your I2C, and here 8 number of fields are there in CAN bus. I2C मध्ये 10 बीटची ऍड्रेसिंग यूज केली जाते, CAN bus मध्ये 11 बीटची ऍड्रेसिंग यूज केली जाते. So this is CAN bus protocol. So it is very simple to understand the CAN bus protocol. Next is USB protocol. USB protocol is very simple. You have seen the serial USB protocol. So USB protocol
It is nothing but your USB devices. Correct? USB devices तुम्ही हे बघितलेलं आहे. So this is your USB protocol. This is USB standard. जनरली पेन ड्राईव्हला, तुमच्या मोबाईलच्या डेटा कॉर्डला, पेन ड्राईव्हच्या कनेक्टरला बऱ्याच ठिकाणी हे USB कनेक्शन तुम्ही बघतात. So this is USB protocol. So USB protocol means Universal Serial Bus Protocol. In USB protocol, maximum 127 peripherals can be connected, 2:10, जसं I2C मध्ये होतं. Maximum speed generally supported for USB 2.0. आता आपण सध्या USB 4.0 वापरतो, पण USB 2.0 चा जो काही डेटा स्पीड आहे तो अराउंड 480 Mbps इतका आहे. USB सपोर्ट्स प्लग अँड प्ले. प्लग अँड प्ले म्हणजे काय, की तुमच्या पीसीला पेनड्राईव्ह लावला आणि तो युज करायला रेडी झाला. पण जे बाकीचे प्रोटोकॉल्स आहे, I2C प्रोटोकॉल, अँड बस प्रोटोकॉल, याला ड्रायव्हर्स असतात. ते ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे लागतात पहिले. पण USB ला प्लग अँड प्ले टाइप ऑफ कनेक्शन आहे. परत बाकीच्या प्रोटोकॉल्सला जे काही कंट्रोलर आहे त्याला स्वतःला पॉवर अप करावं लागतं, म्हणजे स्टँडर्ड डेडिकेटेड सप्लाय द्यावा लागतो. पण USB प्रोटोकॉल ज्या डिव्हाइसला कनेक्ट केला जातो त्या डिव्हाइस मधून स्वतःसाठी लागणारी पॉवर हा कंझ्युम करतो. इट कॅन ड्रॉ इट्स ओन सप्लाय फ्रॉम युअर PC. सो USB केबल हॅज 2 ट्विस्टेड पेअर केबल्स फॉर डेटा ट्रान्सफर. त्याच्या आतमध्ये, याच्या आतमध्ये ट्विस्टेड पेअर केबल यूज केलेली असते. ओके, इट इज इझी टू एक्सपांड, इट हॅज मोर रिलायबिलिटी. Okay, so this is USB protocol. It has generally 4 connecting points. This pin number 1 is plus supply, means your VCC, ज्याला आपण 5 volt 12 volt connect करतो. Pin number 4 is ground, 0 volt. And whatever data you are transmitting, data plus and data minus, RZ and RZ format असतो ना, त्याच्यामुळे data plus data minus is pin number 2 and 3. So Universal Serial Bus is a high speed connectivity serial bus standard protocol. It's simply plug and play type of protocol. USB devices are hot pluggable, means live connection without data loss and interruption. USB provides fast serial data transfer for data communication, also possible to obtain power through the connector, जसं की कम्प्युटर पासून, बॅटरी पासून किंवा अदर डिव्हाइसेस पासून. सो USB टेक्नॉलॉजी लॉन्च्ड इन न्यू व्हर्जन्स, जसे की व्हर्जन 1.0 पहिलं होतं, 1.2 आलं, 2.0, 3, 4.0, 4.2 आहे. Generally, USB 3.0 uses very high data speed up to 4.8 Gbps, gigabits per second. So these 2 types of connections are there generally used in USB. So two types of connectors are there. One is in the form of square, one is in the form of rectangular shape, where 4 data pins are there. One carries the VCC, one carries the ground, then data plus, data minus. Okay, so these 4 serial communication protocols we have seen in our lecture today. Is it clear? समजलं प्रत्येकाला? काही डाऊट नाही?